मजेत ना. वाजलेले आहेत दुपारचे 1:30 आणि काय म्हणतात आवरलेले आहेत सगळी कामं वगैरे. शाळेत आता मी गेलो नाही. शाळेत काय म्हणतात त्यांच्या आदिराच्या बाईंची मीटिंग होती. सो आता आम्ही काय शाळेत गेलेलो नाही, घरीच आहोत. आदिराज बाबूने काय केलंय बघा, इथे कारली मांडून ठेवले. आज काय म्हणतात दुसरं काय न दाखवता कारल्याची रेसिपी दाखवते म्हणलं तुम्हाला मी. छान कारली कशी फ्राय होतात ते दाखवते म्हणलं तुम्हाला आज. कारण काय म्हणतात कारली अशी तर कोण खात नाही, पण आम्ही जशी कारली करतो ते आमच्या घरात सगळे खातात, आवडीने खातात. सो म्हणलं आज कारल्याचं आपण काहीतरी छान करूया. कारली घेतली होती सकाळी मी, दारावरती भाजीवाले आले होते त्यांच्याकडून कारली घेतली होती. तर चला तुम्हाला दाखवते मी कशी कारली. बघायला गेलं तर कारली कोणच खात नाही, कोण असं पण कारली कोण खात नाही. पण ज्यावेळी मी असं करते त्यावेळी आमच्या घरात सगळेजण आवडीने कारली खातात. म्हणून म्हटलं किती दिवस जरा घेतली पण नव्हती मी दारात, म्हणलं आज जरा कारली घेऊया. तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करू शकता. मला आता गोल हवा आहे कारण आदिराज बाबू असल्यामुळे मी लांबडं कापू शकत नाहीये, खूप वेळ होईल त्याच्यात. असे छान मस्त पातळ काप करून घ्यायचे. कारलं थोडं तरी पोटात कडूपणाचा व्हावा आणि कारलं खाल्लेलं चांगलंच असतं. कारली घेतली होती सकाळी मी. हीच कारल्याची भाजी मम्मी खूप छान करते, मला आवडते खरंच तीच भाजी. पप्पांना सुद्धा तिकडे आवडते, मस्त करते ती कारल्याची भाजी. इथे बघू शकता आदिराज बाबू आहे बाजूला. चाकू आणि आदिराज, मला लय भीती वाटायला लागल्या. चुकून हात पीत मारला तर काय खरं नाही. सगळेच करणार आहे. पावशर मध्ये 3च कारली बसल्यात, पण मला छान वाटलीत. मला खूप दिवस झाला खाल्ली पण नव्हते. काय म्हणतात जेवताना जरासं काही तोंडी लावायला असले की खरंच खूप छान वाटतं. इथे बघू शकता हात मध्ये 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 आदिराज बाबूचा. खायला देऊ काय रे तुला, असंच खाणार? मज्जा बघूया जरा आदिराज बाबूची. आदिराज जरा इथं बघ की बाळा, आदिराजची जरा मज्जा बघूया काय करते. आदिराज कडकडू लागतंय जरा, तोंड पण कसा फिरवलं नको म्हणून. काय खरं नाही आदिराज बाबू बरोबर. चला सगळे कारली मी अशी गोल 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 पातळ स्लाइड करून घेते. इथे बघू शकता छान मस्त सगळे काय म्हणतात कारली मी 3 कारली होते, मस्त गोल गोल छान स्लाइड करून घेतलेले आहेत. यानंतरचे स्टेप तुम्हाला दाखवते. चलो म्हणजे नेक्स्ट स्टेप जे आहे ते तुम्हाला सांगते. आदिराज बाबू कडेवर आहे, काय तर काम करणार खाली, म्हणून त्याला वरती कडेवर घेतलेलं आहे. नेक्स्ट स्टेप जे आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून छान त्याला चोळून घेऊया आपण. मीठ एकजीव होण्यापुरतं म्हणजे मीठ लागूपर्यंत, तर थोडासा त्याचा कडूपणा जाण्यासाठी मीठ चोळून घेऊया. बाउल थोडा मोठा घ्यायला हवा होता मी, असं वाटायला लागले मला. तर इथे मीठ लावून मी चोळून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटं असंच ठेवायचं. मिठाचं पाणी सुटतं याला, आणि पाणी सुटल्यानंतर थोडं धुवून घ्यायचं. आणि धुवून घेतल्यानंतर पुढे सांगते तुम्हाला मी. इथे बघू शकता मीठ लावून मी छान चोळून याला धुवून घेतलेलं आहे मिठाचं पाणी काढून. परत आणि त्याच्यावर थोडंसं मीठ आणि हळद टाकूया आपण. आता ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण ऑलरेडी मीठ टाकलं होतं त्यामुळे जास्त मीठ टाका नको, परत खारट होईल. थोडीशी हळद टाकूया. मी हळद हातानेच टाकणार आहे कारण मला पूर्ण परत आणि एकदा चोळून घ्यायचं आहे. आदिराज बाबूला हातात बिस्किट दिले, काही केला शांत बसेना झालाय तो अजिबात. तेलाजवळ घेऊन यायचं म्हणलं सगळ्यात मोठं रिस्क आहे मला, कारण तो कधी हात मारेल काय सांगता येत नाही, इतका हुशार झालाय तो आता. बघू शकता छान हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. याला नेक्स्ट स्टेप सांगते तुम्हाला आता मी.
ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला ही कारले तर सोडून घ्यायचे आहेत. छान मस्त तेल कडकडीत तापलं होतं माझं. कारले मी अशी फ्राय करून घेतलेले आहेत. काही न लावता फक्त जस्ट हळद मीठ लावलेलं आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यात लाल तिखट चटणी सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकलेली. फक्त हळद आणि मीठच टाकलेलं आहे. हे तुम्ही शेळ्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कसंही खाऊ शकता. पण अशी कारली केली तर आमच्या घरात नक्की आवडीने खातात सगळेजण. असं भाजी वगैरे केल्यावर खात नाहीत, पण अशी कारली सगळ्यांना आवडतात, खातात पण सगळेजण आवडीने. आणि तोंडी लावण्यासाठी छानच आहेत. असं नाही जात तर असं घालायचं खायला, म्हणून मी ही कारली घेतलीत आणि अशी केलेली आहेत. तुम्हाला कशी रेसिपी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदात जाऊच. मामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय.